चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सगळ्यांनाच नमस्कार. श्रावण महिन्यातील या सायंकालीन सत्संगात आपण दर दिवशी विधुर नीतीच्या माध्यमातून काही सद्विचारांचा चिंतन मंथन करतो आहोत. जो मनुष्य शुद्धबुद्ध होऊन मनाने या प्रपंचात धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्तीसाठी विचलन करायला जेव्हा सुरू करतो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं आणि त्यातला योग्य मार्ग कोणता आणि त्यात तो बुद्धिमान माणूस कसा रस्ता काढतो यावरच आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. सगळ्यांना मोठेपणा आवडते, लघुत्व कोणालाही नकोय, गुरुत्व सगळ्यांना हवं आहे. मोठेपणाला संस्कृतमध्ये गुरुत्व म्हणतात आणि हलकेपणाला लहानपणाला लघुत्व असं म्हणतात. आम्ही सर्व मंडळी गुरुत्वाकांक्षी आहोत. आम्हाला लघुता काय नको आहे, सर्वही मोठंच व्हायचं. ज्या त्या क्षेत्रात आहोत आम्ही त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोचायला पाहिजे, सर्वोच्च बनायला पाहिजे, ही आपली अपेक्षा असते. एकूणच जगात किंवा कोण परिवारात असतील तर परिवारात आपण मोठे व्हायला पाहिजे असं वाटते. समाजात असतील तर समाजात त्यांना वाटते की आमच्यापेक्षा मोठं कोण असू नये, एवढं मोठं स्थान मला प्राप्त करायचं आहे. देश असेल किंवा राष्ट्र असेल तर राष्ट्रामध्ये मी राष्ट्रपुरुष बनायला पाहिजे, देशात मी एक नंबरचा बनायला पाहिजे असं त्याला किंवा तिला वाटत असतं. त्यासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच लोकांची इच्छा असते. एका साधू हाच प्रश्न घेऊन फिरत होता की या जगात नेमकं मोठेपण कशात आहे, गुरुत्व कशात आहे. एक श्रेष्ठ व्यापारी भेटले, सेठ लक्ष्मीचंदजी म्हणूया आपण त्यांना. शेठजीनं विचारलं, शेठजी एवढी वर्ष आपण खूप परिश्रम करून आज प्रतिष्ठित झालेले आहात जगात आणि आपला नावलौकिक नाही म्हटलं तरी आज आहे, गावात आहे, समाजात आहे, आणि काय वाटते तुम्हाला, मोठेपण कशात आहे असं वाटते तुम्हाला. शेठजी म्हणाले, बघा जगात पैसा आहे तर सर्व आहे, पैसा नाही तर काय जगून तरी काय उपयोग आहे. म्हणाले, कोण किंमत देतो, कुठे मान सन्मान मिळतात, काही मिळत नाही. एक पैसा असेल सर्वही मागे लागते, काय नाही असं नाही, सर्व काही आपल्या मागे लागेल पैसा असेल तर. पैसा नाही तर काही नाही म्हणाले. बघा पैसा असेल तर आपल्याला समाजात सुद्धा माणसं
मान सन्मान देतात. पैसा असेल तर बघा सरकारमध्ये सुद्धा तुम्हाला किंमत असतो. पैसा असेल तर बघा धार्मिक क्षेत्रातली माणसं सुद्धा देणगी दक्षिणासाठी कायम तुमच्या पाठीमागे राहतात. त्यामुळे पाठी राहतात. त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रातही मोठे मानलं जात आहे. पैसे असेल तर गरीब बिरीब जे काय आहेत ना ते सुद्धा आपल्या अडीअडचणीसाठी तुमच्याकडेच येत राहणार. त्यामुळे तुमच्यापेक्षा मोठे कोण असणार आहे. म्हणून पैसेवालाच मोठा आहे. पैसा आहे तर सर्व आहे, पैसे नाही तर काय नाही आहे. म्हणून समाजात मोठेपणा प्राप्त व्हावं असं कोणाला वाटत असेल तर त्याने परिश्रमाने काय पाहिजे ते मार्ग पत्करून धनवान बनावं. धन आहे तर सर्व आहे, धन नाही तर काय नाही म्हणाले. ऐकणाऱ्या असं वाटलं योग्य आहे, बरोबर आहे म्हणाले. यांचं म्हणणं बरोबर आहे. आमच्या महाराज लोकांमध्ये सुद्धा आम्ही बघतो जे महाराज श्रीमंत आहे, ज्यांचा मठ मोठे, ज्यांची गाडी घोडे मोठी आहेत, ज्यांची भक्तसमूहसुद्धा मोठे असते त्या ऐश्वर्यामुळे. त्यामुळे मला वाटते की पैसे असेल तरच मोठेपणा मिळते, पैसे नसेल तर मोठेपणा मिळणारच नाही. तेवढ्यात पैलवान आला एक तिथे. पैलवान तुम्ही आलाय तर तुम्ही या भागातले आता हिंद केसरीच आहात, कारण त्याच्यापेक्षा आपल्याकडे मोठी नाही आहेत. आता वर्ल्ड कप गिफ्ट काय काय आहेत पण ते काय मला माहीत नाही, पण मला हिंद केसरीपर्यंत माहिती आहे. मला सांगा पैलवान मोठेपणा कशात असते. पैलवान म्हणाला साहेब या जगात सर्व काय ताकदीच्या बळावर मिळवतात. शक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे बघा, ताकद सगळ्यात श्रेष्ठ आहे. ही जी शाळा बिळा आहेत ना हे सगळे बंद करावं असं मी म्हणतो. करून प्रत्येक ठिकाणी एक एक तालमी खोलावी आणि मस्तपैकी तिथे मुलांना दिवसभर खाऊ पिऊ घालावं, दंड बैठका मारावं आणि 4-4 शेर दूध खपवावं. काय थंडा बिंडा काय असेल ते, आणि बघा काय असेल तर आणखीन थोडासा लेझिम झांज पथक काय आणखीन जे जे काय व्यायामाचे प्रकार असतील ते सर्व करावं आणि बलवान बनावं. माणूस बलवान आहे त्या माणसाला किंमत आहे, बळ नाही तर काही नाही. जिसकी लाठी उसकी भैंस, ज्यांची ताकद आहे त्यालाच किंमत आहे. इथे मोठमोठी माणसंसुद्धा आपल्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडेच येतात. कोणाचे काय तक्रारी आहेत घरगुती तेही आमच्याकडे येतात. का आम्हाला बघितले की घाबरतात माणसं. आणि ताकदीसमोर काही नाही बघा म्हणाले. आता काय राहिलेले नाही, आता फक्त ताकदीचेच दिवस राहिलेले आहेत. म्हणून ताकद संपादन करावं. ताकदीपेक्षा जगात कुठलंही नाही आहे. आणि बळ आहे ना तेच मोठे आहे. मोठेपणा कशात असेल तर ताकदीत आहे, ताकदीत म्हणाला. दुनिया झुकते मगर झुकाने वाला चाहिए. वाकवता येतं पण वाकवण्या इतका ताकद पाहिजे म्हणाला अंगात. तोंडावरची माशी उठत नसतील तर कशाला जगून उपयोग काय म्हणाला. हां बघा बायको म्हणते नवरा ताकदवार असायला पाहिजे. आई वडील म्हणतात आपला मुलगा बलवान असायला पाहिजे. कोणी म्हणतील भाऊबंद म्हणतील नाही रे आपल्या भावकीत एखादा ताकदवार माणूस असावा, अन्य दुसरा कोणी आपल्या घराण्याचं नाव काढू नये. जिथेही जाल मोठमोठ्या कारखान्यांमध्ये जावा, आमच्यासारखे पैलवान ताकदवारांना बाळगलेले आहेत. का ऐऱ्या गैऱ्याने काय केलं तर त्याचा नियंत्रण करायला ताकद लागतो. म्हणून ताकदच मोठेपणा जगात काय असेल, गुरुत्व काय असेल तर ते ताकदीत आहे महाराज. ताकदीत म्हणाले. अजून ह्यांचा ताकद वर्णन संपलेलं नव्हता. तेवढ्यात या महाराजांचा अत्यंत प्रिय आणि जवळचा एक अभिनेता होता. कधी कधी यायचा महाराजांकडे. अभिनेता होता.
याला थोडं विचारूया मग, कारण हा खूप लोकप्रिय आहे, लोकप्रिय माणूस आहे. याला जरा विचारूया, मोठेपणा कशात असते. अभिनेता म्हणाला, महाराजजी मोठेपणा कशातही नाही, आज सौंदर्यात आहे, सौंदर्यात. सौंदर्य असेल तर जग आपल्याकडे पाहते, अन्यथा आपल्याकडे कोणी ढुंकून सुद्धा पाहणार नाही. म्हणून उपासना करायचं असेल तर सौंदर्याची उपासना करायचा. काय लिपायचं ते लिपायचं चेहऱ्यावर, हेअरस्टाईल चांगलं करायचं, खाण्यापिणं ठेवून जरा शरीर व्यवस्थित ठेवायचं, पण दिसायला जो स्फुरद्रूप तोच या जगात मोठा. बघा महाराज, पैसेवाल्यांचे फोटो कधी कुठल्या रस्त्यावर लागलेत काय बघा म्हणा. पैलवानांची फोटो कोण लावतोय का म्हणाला. आमची बघा, आम्ही जे अभिनेते आहोत, आमची फोटो गल्ली गल्लीत, चौका चौकात पोस्टर लागतात आमची. एवढंच नाही, तरुण पिढी घरातल्या भिंतीवर सुद्धा आमची चित्र, आम्ही म्हणजे पुरुषच नव्हे, नटनटींची चित्र भिंतीवर लावतात, आणि त्यांच्या बेडरूममध्ये सुद्धा आम्हीच असतो म्हणाला. सौंदर्य तर किंमत कोणाला आहे बघा. तिघांनाही बोलवा, कोणाला जास्त माणसं बघतात जमतात बघा म्हणाला. पैसेवाल्यांनाही बोलवा, ताकदवाल्यांनाही बोलवा, आणि एखाद्या सिनेमा अभिनेता अभिनेत्री कोणालाही बोलवा तुम्ही. माणसं कोणाला जास्त जमतात बघा म्हणाले. माणसं येडेपिशे होऊन आमच्या मागे लागतात, वेडेपिशे होतात म्हणाल. म्हणून सारखे मोठे कोण नाही म्हणाल. बघा ना, परिस्थितीच तशी आहे. ते किती नालायक असू द्या, त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला मानत नाही. महाराज श्रींना प्रश्न पडला की आता तिघेही असं पटण्यासारखं सांगितले, यात मोठं कोणाला मानावं. भारतीय संस्कृतीमध्ये आपण वाचलेले आहोत, जी माणसं गुणांनी, कर्तृत्वाने, योग्यतेने, पराक्रमाने, तेजस्वितेने, प्रेमाने, कारुण्याने जे भरलेले आहेत, उदारता ज्यांच्या मनात उदंड आहे, अशा माणसानं मोठे मानत आलेले आहेत. त्याच्यासमोर ही तिघांचेही मोठेपणा कसं मानायचा हा प्रश्न पडला होता. तेवढ्यात एक दुसरे कोणतरी आले. महाराज काय विचार करताय. नाही, विचार असा असा चालू आहे. तिघांनी तीन सांगितले. थोडासा बुजुर्ग माणूस होता. महाराज मी हे सगळे पाहिलेले आहे म्हणाला. खूप पाहिले मी यांची, थोडं थोडं नाही, सगळे पैसेही पाहिलेले आहे मी, ताकदही पाहिलेले, आणि सिनेमावाले तरी आमच्या घरात रोज यरझाऱ्या घालतात म्हणा. हे सगळे पाहिलेले, सौंदर्यही पाहिलेले मी, खूप सौंदर्य पाहिलेले. महाराजजी पैसा ना आजकाल कोणी कमवायला लागले तो. पूर्वी चांगले चांगले माणसं कमवत होते. आजकाल माणसं गल्लीतलं गुंड सुद्धा कमवतो, फंटर सुद्धा पैसे कमवतो रस्त्यावर उभं राहून. चोऱ्या माऱ्या करणारी माणसं सुद्धा आता आडी गाडी ठेवायला लागले. BMW गाडी त्यांच्याही घरात. रेल्वेमध्ये चोरी करणारी, बसमध्ये चोरी करणारी, बाजारात चोरी करणारी, ही सुद्धा बघितले तर महाराजजी तुम्हाला शंका सुद्धा येणार नाही, इतकी सुंदर वस्त्र नेसून येतात चोरी करायला बायका. आणि पाहिलं तर खूप मोठ्या घराण्यातले आहेत असं वाटतात, पण बायकांचे दागिने चोरतात, पर्स मारतात, आणि काय काय करतात. आणि आजकाल तेही खूप मोठे श्रीमंत झालेत. का? जरासं पैसे भरपूर झाले इकडचे तिकडचे. महाराज
दारूचे बट्टीवाले मोठे श्रीमंत झालेत, दारूबट्ट्या चालवणारे मोठे श्रीमंत झालेत, व्याजाची धंदा चालवणारे मोठे श्रीमंत झालेत, 10%ची 20%ची. आणि खंडणी बहाद्दर लोक जी आहेत, खंडणी वसूल करणारे, ती मोठी श्रीमंत झालेले आहेत. आणि काय पैशाची मोठेपणा घेऊन बसलात महाराजजी. असं नाही होणार. पैशाला आज काय राहिलेलं नाही किंमत. हे काय सगळ्यांना मोठे म्हणावं का म्हणाले महाराजजी. एक बोलू नये बोलू का म्हणाला. सांग ना बाबा महाराजजी. पैसे ना, पैसे आजकाल गणिकाही कमवतात, खूप मोठे श्रीमंत होतात. आणि पैशाने काय मोठेपणा येते. आजकाल कोण कोणाला विचारत नाही म्हणाले. त्याची एवढी कोरड, त्याच्या बापा एवढा माझी आई म्हणतात. चिल्लर चिल्लर माणसं धनिक झालेले दिसतात आणि ह्या धनाने मोठेपणा येत नाही म्हणा. मग ताकदवार महाराज काय ताकदीवाल्याने घेऊन बसलाय तुम्ही. ह्या मग पितात 4-4 लिटर दूध पितात, सगळी दंड बैठक होती यांची, सगळ्या व्यायाम होते, कुस्त्या देणार. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत महाराज. जसा जसा वय होत जाईल ना, बसले तर उठता येत नाही, उठले तर बसता येत नाही, झोपले तर उठवायला 4 माणसं लागतात महाराज. त्यावेळी कुठून आणायचं मोठेपणा म्हणा. हे ऐकण्याकरता सांगण्याकरता आहे. कुठे ताकद. ताकद कधी जाईल सांगता येत नाही म्हणा. कधी जाईल सांगता येत नाही. मग सौंदर्य, सौंदर्य कसं मोठं होईल म्हणाले. मी म्हणवणाऱ्यानं खूप लोक बघितले म्हणाले. बघा रोज हे रंगून रंगून रंगून, आणि हे नटनटींची सगळीच असं नाही, यातल्या 90% अधिक लोक दुर्व्यसनी आहेत, व्यसनी आहेत. व्यसनाने यांना इतके आजार झडलेले आहेत. यांची सौंदर्याचा हे जे काय अभिमान बाळगतात महाराजजी, यांना एक झटका दिले ना कॅन्सरने, 2 केमोथेरपीमध्ये सगळे केस जातात, चेहरा काळवंटतो, दात हलायला लागतात, सौंदर्य कुठच्या कुठे गायब होऊन जाते म्हणाल. हा पाहतो आपण सुद्धा. या गेल्या 4-5 महिन्यात जवळजवळ प्रसिद्ध 7-8 अभिनेता अभिनेत्री कॅन्सरने गेले. आणखीन काही रस्त्यावर आहेत. असंबद्ध जीवन, आणि इतिमिती विहीन आचरण, काय यांचं घ्यायचं आहे, काय यांचे आदर्श आहे म्हणाले. नुसता रूपाने सुंदर दिसल्याने काय होणार आहे म्हणाले. बैल खूप सुंदर असतात कधी कधी, आणि अवताला झुंपले की बसतात म्हणाले, तसले आहेत. बरीचशी हे दिसायला सुंदर दिसतात महाराजजी. आणि यांची मागे बघितलं, कोणाची 3 लग्न झालेत, कोणाची 4 लग्न झालेत. हे सगळे भानगडीखोर असतात म्हणा. बऱ्यापैकी, सगळीच नव्हे, बऱ्यापैकी भानगडीखोर असतात. आजकाल आपण रोज बघतो कोणाचा तरी एकाचा, दोघांचा, तिघांचा आत्महत्या प्रकरण देशभर गाजतोय. काय बाबा, हे कोण खूप मोठे ज्ञानी होते, सत्पुरुष होते, काय आचारवान माणूस होते. अरे 3-3, 4-4 लढतरी एकेकांची, आणि यांच्यासाठी अख्खा देशाची वेळ खर्ची पडायला लागली. राजनीती त्यावर चालायला लागली, सगळी मीडिया त्यावर चालायला लागलेत, आणि आपण चवीने सगळी हे पाहायला सुद्धा लागलो कोण ह्यातले चांगले आहेत. एक राजी, एक नाराजी, सगळे चालू आहेत. काय चारित्र्यवान माणसं आहे ते. ह्यातलं कोण पुरुष असेल, ह्यातल्या कोण स्त्रिया असतील, कोण चारित्र्यवान आहे त्यात, आणि कोणत्या चारित्र्याने ह्यांना मोठे म्हणावे. अत्यंत चरित्रहीन माणसं. हा पूर्वी नाटक सिनेमा करत होते माणसं, त्यांच्याकडे कुठेतरी थोडासा नैतिक चारित्र्यशील असायचं. एक न कळत एक पात्र निर्वहन करत असताना सुद्धा त्या नायक नायकींच्या मध्ये एक पडदा असायचा, त्याचा सांभाळ सर्वजण करत होते. एक नाजूक पडदा असायचा, त्याला सांभाळत होते. पण आजकाल
स्वैराचारी बनलेले, शौकीन बनलेले, व्यसनी बनलेले आणि सर्व अर्थाने सगळ्या जेवढ्या दुर्गुण असायला पाहिजे त्या सर्व दुर्गुणांचे धनी असणारे हे कसे बनतील म्हणाल? हे कसे बनतील? आणि जरासं वय झाले तर चेहरा पाहत नाही म्हणाले. वृद्धाप्य यांचे सौंदर्य गायब करून टाकते. एक छोटासा अपघात जर झाला, कुठे आपटले जमिनीवर, तोंड वाकडं होऊन जाते आणि सौंदर्य कुठे टिकणार आहे? आणि जे टिकाऊ नाही आहे त्याला मोठेपणाचे मापदंड कसे बनवता येईल म्हणाले? नाही बनवता येणार. मोठेपणाचे मापदंड कसं बनेल? नाही बनवू शकत. प्रश्न पडला, हा मोठे कोण? मग निर्णय करणं कठीण. मोठे कोणाला म्हणायचं? आमच्या भारतीय सभ्यतेमध्ये, भारतीय समाजामध्ये, संस्कृतीमध्ये मोठे कोणाला मानले गेले? कोण कोण मोठे? कोण अजरामर राहिले? कोण अमर झाले? जर हे पाहायला गेलो, फार कमी माणसं दिसतील आणि वेगळी माणसं दिसतील, ज्यांच्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही हे मोठे आहेत असं. मोठे आहेत असं ज्यांची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही अशी माणसं मोठी असते. का? जी माणसं आयुष्य आपल्यासाठी नव्हे अन्यांसाठी खर्ची गाठलेले, दिसायला काय फार सुंदर नाही आहेत, पैसे तरी काहीच नाही आहे, आणि ताकद म्हणावं तर वाऱ्याने सुद्धा उडून जातील अशी माणसं ही सगळ्यांच्या हृदयातले धनी बनलेले अशी लोक आपण पाहतो. अशी लोक पाहतो. कबीर काय श्रीमंत होता? कबीर काय श्रीमंत होता? छोटीशी झोपडी, म्हणजे काय म्हणतात ना, शेड वजा घर, आणि पोटासाठी कापड विणायचं काम करत होते, माग चालवत होते. लोक म्हणाले, कबीर कसे आहात? म्हणाले, कबीरासारखा श्रीमंत कोण आहे म्हणाला जगात? अरे, बुनकर, विणकर, कबीरासारखा श्रीमंत कोण आहे म्हणतो? काय श्रीमंती? कबीर म्हणाला, ज्यांच्या मनात आनंदच आनंद भरलेले, ज्यांना दुःख स्पर्शच करू शकत नाही, असा धनी आहे मी. माझ्याकडे पैसे असतील नसतील, पैसे ज्या सुखासाठी लागते ना, बिन पैशाचा मी सुखाचा धनी आहे म्हणाल. पैसे सुखासाठी लागते माणसांना, मला पैसे नसतानाच सुख मिळतो असला बिन पैशाचा सुखी धनी आहे मी म्हणाल. हे सगळ्यांची अभिप्राय असं. कशात आहे रहस्य? तुमचाही संसार आहे, तुम्ही गृहस्थ्यात. उद्या या म्हणाला, सांगतो. आमचा आनंद कशात आहे सांगतो, आमचं सुख कशात आहे सांगतो, आमचा मोठेपणा कशात आहे दाखवतो, या म्हणाला उद्या. दुसऱ्या दिवशी ते बिचारे, यांच्या घरातलं ही अलौकिक ऐश्वर्य कशात आहे दाखवणार आहे. ऐश्वर्य पाहायला आले ते दोघे चौघे जण मिळून. दुपारची वेळ, 12 वाजता. मागावर बसलेले होते, पाय खाली खड्ड्यात आहेत, पॅडलवर, हातात फणी आहे, आणि सटक पटक सटक पटक चालू होतं. त्याचं दोटी इकडचं तिकडी, तिकडचं इकडे, ताणावाणा विणायचं चालू होतं. आले पाहुणे. कबीरजी आलो आम्ही. आलाय? बसा 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 म्हणाले. पटकन म्हणाले पत्नीला, अगं धागा तुटलेले दिसे ना, दिवं घेऊन ये म्हणाले. धागा तुटलेले दिसेना झाले मला, दिवं घेऊन ये म्हणाले. आतून आवाज आला, थांबा 1 मिनिटात आले मी, दिवं पेटवून घेते आणि मग येते म्हणाले. आणि भर दुपारी 12 वाजता दिवं घेऊन आल्या त्यांच्या पत्नी.
आणि म्हणाले हे घ्या म्हणाले. ही बसलेले ना सगळे अवाक झाले. काय बेकार आहे म्हणाले माणूस. दुपारी 12 वाजता सगळी स्पष्ट दिसते, इथे खिडकीच्या शेजारीच माग आहे आणि ह्यात म्हणतोय दिसत नाही देवा घेऊन या. आणि ती देवा घेऊन या म्हटल्याबरोबर घेऊनच आली बायको. ही कसली म्हणायची. आणि घेऊन आली. हे घ्या म्हणाली दिवं. तेवढ्यात तो म्हणाला अगं माझ्या लक्षातच नव्हतं, दुपारचं वेळ आहे, आता कशाला दिवं लागते, दुपार आहे ना, दिसते ना म्हणाला. असं होय, मग ठेवून येते म्हणाले. जा गेले. पत्नी आत गेली. ह्यांची 50 अटकपटक विणायचं काम सुरू झालं. आणि आलेले लोक म्हणाले कबीरजी तुमचा ऐश्वर्याचा रहस्य कशात आहे, कुठे आहे, पती पत्नी इतक्या आनंदाने राहतोय असं म्हणता, कशात आहे तुम्ही. कबीर म्हणाले कळलं नाही तुम्हाला, दाखवलं ना मगाशीच म्हणाले. काय दाखवलंय तुम्ही, पाहिलं नाही तुम्ही. एक जण म्हणाला तेच का, दिवा आणायला सांगितला तुम्ही, दिवा आणले. हो. तुम्ही येडे ती येडी म्हणाले बायको, आणि ह्यात काय पाहण्यासारखं आहे म्हणाले. हे बघा, पती पत्नींचा संसार असेल तर एकमेकांच्या ऐकायला शिकायचा, वाद घालायला शिकायचा नाही. कधी माझ्या बायकोनी जर असं म्हटले ना, मी सुद्धा मुकाट्याने असंच मानतो तिला. माझ्या पत्नीने भर उन्हात सुद्धा दिवा आण म्हटल्याबरोबर असं आणते थांबा म्हणाले. असं मला अक्कल शिकवायला नाही आली. आजकाल आपण शिकवतो, तुला काय अक्कल आहे का, तुला काय कळतंय का, भर दुपारी काय डोळे गेलेत काय, जा ऑपरेशन करून घेऊन ये, जा लेन्स बसवून घे मोठी मोठी, अशी काय उपदेश नाही केले. घेऊन या म्हटल्याबरोबर घेऊन आल्या. आणि तीच माझीच ऐकते ती असं नाही, तिची सुद्धा मी असंच ऐकतो म्हणाला. आम्ही फक्त तुम्हाला दाखवलं की ऐश्वर्य पती पत्नींच्या समजूतदारपणामध्ये असते. एकमेकांशी किती सहयोगिता पाहिजे. सहजीवन चालवायचं असेल तर दोघांचंही एकमत असायला पाहिजे. आमच्या एकमतामध्येच आमचा आनंद आहे म्हणाले. आणि कशाला आम्हाला देव पाहिजे, आणि कशाला आम्हाला आणि काय पाहिजे म्हणाले. आमची भजन, आमची कीर्तन हेच आहे म्हणाले. आम्ही एक दिलाने वागतो, कधीही एकमेकांना विरोध करत नाही आम्ही. हां, भले थोडंसं कमी जास्त होत असेल म्हणाले, पण आम्ही समजून घेतो. एकमेकांना तोडून बोलत नाही, तोडून काय करत नाही म्हणाले. यातच आनंद आहे. म्हणून कबीर अमर झाले. कबीरासारखे श्रीमंत कोण आहे. इतके वर्ष, शेकडो वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आज कबीरांचं नाव घेतो. कबीर काय मोठा 7 मजले मंजिलचा बंगलेवाला होता काय, 300-400 खोल्यांचा मालक होता, काय नव्हता. काय कबीराकडे काय चार्टेड प्लेन होता, काय होता, काही नाही. आज देशभरात कबीरांचं नाव माहीत नाही. आपला आज्जा आजींचे नाव माहीत नसणारी खूप लोक आहेत, परंतु कबीराचा माहीत नाही अशी माणसं कोण नाही आहे. ह्याला म्हणतात मोठेपणा म्हणाल. ह्याला मोठेपणा म्हणतात, खरोखर मोठेपणा. याज्ञवल्क्य काय दिसायला सुंदर होते, अष्टावक्र काय दिसायला सुंदर होते. 8 ठिकाणी वाकडं शरीर. अष्टावक्रांचं शरीर पितृशापामुळेच 8 ठिकाणी वाकडं झालेलं. जनक महाराजांच्या दरबारात पोचले कशा करता, शास्त्रार्थासाठी, वादविवादासाठी, विद्वत्तेच्या परीक्षासाठी पोचले. लहान वय, कोवळ्या वयात मिशा फुटायची वय, आणि कोणाशी शास्त्रार्थ करायला आलेले, आचार्य बंदीशी. आचार्य बंदी म्हणजे त्या काळातलं मोठं प्रस्थ. आचार्य बंदीबरोबर जर शास्त्रार्थ हरला तर जलसमाधी घ्यावं लागत होतं. जलसमाधी. आजपर्यंत अनेक लोक जलसमाधी घेऊन गेलेले होते. आचार्य बंदीना कोणी हरवू शकले नव्हते. एवढंच नाही, अष्टावक्रांचे वडील कहोद महर्षी याच बंदीबरोबर शास्त्रार्थ करताना हरले आणि
जलसमाधी घेतली. सामान्य माणूस नव्हता, अष्टावक्र छोटा होता. कोणाचा भाचा होता माहिती? श्वेतकेतूचा आत्याचा मुलगा, उद्दालक महर्षींचा मुलगा श्वेतकेतू, प्रसिद्ध इथे. आणि त्यांचा मामा, वयाने दोघे एकसारखेच होते. चालता येत नव्हता. काठी घेऊन शरीर 8 ठिकाणी असा यस सारखा यस आकार झालेला शरीर. आणि आला आणि तारुण्यात प्रवेश करणारा मुलगा म्हणतो, आचार्य वंदींबरोबर शास्त्रार्थ करायला आलोय, जनक महाराजांना निरोप द्या. द्वारपालकच म्हणाला, बेटा खूप लहान दिसतोयस तू, अजून थोडा अभ्यास कर. आचार्यवंदीबरोबर शास्त्रार्थ करणं काय सोपं आहे का? जा थोडा अभ्यास करून ये आणखीन थोडी दिवस, मग नंतर ये म्हणा. मी जेवढा सांगतो तेवढा जाऊन महाराजांना निरोप दे म्हणाले त्याला. तेवढ्यात महाराजांचाच लक्ष गेला. कोण आहे ते? कोणतरी अष्टावक्र म्हणे, आचार्यवंदींशी शास्त्रार्थ करण्यासाठी. आत सोडा, आत सोडा. कधीही ज्ञानीपुरुषांना द्वारपालकाने अडवायचा नसतो. आत घेऊन या म्हणाले. आत गेले. महाराजा जनकांना वंदन केले आणि म्हणाले की मी आचार्यवंदींबरोबर शास्त्रार्थ करण्यासाठी आलो. जनक महाराजांनी सुद्धा समजावले त्याला, बाळा छोटा आहेस तू, मोठी मोठी माणसं त्यांच्यासमोर हरलेत. जलसमाधी घेतले, हारले तर जलसमाधी घ्यावं लागतंय. एवढ्या लहान वयात का मरण पत्करतोय? जा म्हणाले मी तयारी करूनच आलो आहे. मला हे सगळे माहिती आहे. आचार्यवंदीने आजपर्यंत काय काय कोणाकोणाला हरवलंय, काय केले, सगळे मला ज्ञात आहे. आणि हे सर्व जाणत असतानाच मी इथे आलो आहे आणि मला अवकाश मिळावा. जनक महाराज म्हणाले, सुरू करा. शास्त्रार्थ चालला, प्रश्नोत्तर चालले. कधी ह्यांनी प्रश्न विचारले, कधी त्यांनी प्रश्न विचारले. अनेको प्रश्नांचं उत्तर समर्पकपणे दिले. आचार्यवंदींनी जितके कठीण प्रश्न विचारले त्या सर्व कठीण प्रश्नांना उत्तर दिले. आजपर्यंत अनेको मोठे लोक देऊ शकले नव्हते. आणि अष्टावक्राने जेव्हा शेवटचा एक प्रश्न विचारला, मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? आचार्यवंदीने विचारा म्हणाले. जो एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर आचार्यवंदी देऊ शकले नाही. आचार्यवंदी मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. आचार्यवंदी तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. एक बार, दोनदा, तिसऱ्यांदा म्हणाले, आचार्यवंदी मला उत्तर पाहिजे माझ्या प्रश्नाचा. आचार्यवंदी स्तब्ध झाले आणि हात जोडून म्हणाले, मी पराजय स्वीकारतो. एवढ्या लहानसा मुलासमोर, तरुण मुलासमोर वयस्कर आचार्यवंदींनी पराजय स्वीकारला. आणि त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची ज्ञान आणि त्यांची त्यापेक्षाही आचरण, त्या मुलामध्ये असणारा तेज, त्यांच्या वाणीतलं सामर्थ्य आणि त्यांचा सदाचार हे पाहून जनक महाराज याज्ञवल्क्यांची शिष्यत्व स्वीकारले. महाराजा जनकासारखा राजा कोण नव्हता. त्यागी, अमुक तमुक, त्यांचं खूप मोठी ख्याती होती. असा एक ज्यांच्या आस्थानात आचार्यवंदीसारखे कैक आचार्य होते. या सगळ्यांना आपला आस्थानात सांभाळणारा महाराजा जनक ज्ञान, आचरण, तेज आणि धाडस, धैर्य पाहून अष्टावक्रांचा शिष्यत्व स्वीकारले. कोण मोठे? जनक मोठे नाही, आचार्यवंदी मोठे नाही. का? विद्वत्ता आहे पण अहंकार आहे. जिथे विद्वत्ता आहे तिथे नम्रताही आहे. ते मोठे होतात कधी कधी, जे अष्टावक्राकडे होते. अशा अनेक गोष्टी. द्रोणाचार्य ज्या दिवशी महाराजा धृतराष्ट्रांच्या दरबारात आले त्या दिवशी त्यांच्या अंगावर पूर्ण कपडेही नव्हते, असलं दारिद्र्य.
अष्टदारिद्र्य, मुलाला अश्वत्थामाला पिण्याकरता दूध देऊ शकले नव्हते, असलं दारिद्र्य. का? एक गाय सुद्धा ज्यांच्या घरात सांभाळता आला नव्हता, त्यांना एक गाय सुद्धा बांधणं शक्य नव्हता, अशा अष्टदारिद्र्यामध्ये विद्याध्ययन करून प्रतिभा संपादित झालेली व्यक्ती, प्रतिभान्वित व्यक्ती झाली होती. आणि धृतराष्ट्र महाराजा आणि पितामह भीष्मांसमोर जी विद्वत्ता प्रदर्शित केली पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं, या कुरुकुलाचे धनुर्विद्याचार्य म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल. राजा महाराजांचा गुरु बनले, राजगुरू बनले द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांकडे ऐश्वर्य नव्हता, द्रोणाचार्यांकडे फार सुंदर रूप होतं असंही नाही आहे, द्रोणाचार्यांकडे असा काय भीमशक्ती होता असंही नाही आहे, परंतु द्रोणाचार्यांकडे होता तो ज्ञान होता. ज्ञान, ज्ञानामुळे द्रोणाचार्य राजगुरू बनले. आणि आजही त्यांचे नाव घेतो आपण, राजगुरू द्रोणाचार्य. असे अनेक लोक पाहतो आपण. मी एका माणसाचा जीवनचरित्र वाचत होतो, विदेशी तत्वज्ञानी सिरसे म्हणून. त्यांना विचारलं, कोण जगात मोठे श्रीमंत? तो म्हणाला, श्रीमंत? मी फार छोटा माणूस आहे आणि प्रामाणिकपणाने इकडी तिकडी थोडीशी कार्य करतो, कर्म करतो, परंतु श्रद्धा, निष्ठा, पावित्र्य हे सर्व सांभाळून अत्यंत प्रामाणिकतेने काम करून मी थोडंसं अर्थार्जन करतो, माझ्या उपजीविकेसाठी जेवढं लागतंय तेवढं. पण काय सांगू म्हणाले, माझी पैसा काय कोटीत नाही किंवा अब्जात नाही आहे, परंतु जेवढा मी मिळवतो ना, त्यातनं मला आनंद कोट्याधीशांच्या संपत्तीपेक्षाही अधिक आनंद मला एवढ्याशा या कष्टातनं, प्रामाणिकतेतनं, नेक कार्य करण्यातनं मिळतं. आणि ही आनंदाची बरोबरी दुसरं कोणी कशात नाही करू शकत नाही म्हणाले. कोणी करू शकत नाही, कोणी करू शकत नाही. अलेक्झांडरचे गुरु होते, जगज्जेता अलेक्झांडर. एके दिवशी गुरुजींना जाऊन विचारला, गुरुजी, मी जगज्जेता, आजपर्यंत अनेको दिग्विजय मी करून आलोय, अजूनही माझ्या भविष्यात अनेको दिग्विजय करायचे. कमी नाही, मी जवळजवळ अर्ध्याहून अधिक जगाचा मालक आहे, अर्ध्याहून अधिक जगाचा. जवळजवळ 200 देशांपैकी बरीच देश मी जिंकलेले. 200हून अधिक देश आहेत या जगात, त्यातले अर्ध्याहून अधिक देश मी जिंकलेले, काही कमी नाही आहे. पण मला एक सार्थ अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे, सारख्यांचा मी शिष्य आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण आपल्याला पाहिलं, आपलं दर्शन घेतलं की मला प्रसन्नता वाटतो. बस दुसरं काय नको, आपल्या चरणाजवळ बसावं असं मला वाटतं. गुरुजी, मला आज्ञा करा, मी आपल्यासाठी काय दक्षिणा समर्पण करू? काय कमी आहे माझ्याकडे? काय कमी आहे? काय अर्पण करू आपल्यासाठी? गुरुदक्षिणा म्हणून काय अर्पण करू? म्हणाले. गुरुजी थोडा वेळ थांबले, थांबून म्हणाले, अलेक्झांडर, तू जे गोळा केलायस ना, हे सर्वही हिंसेतनं गोळा केलायस.
हजारो लाखो लोकांची कत्तल केलाय, त्यांची शिरकाण केलाय. कोणाचा वृद्धाप्य काळात वयात आलेल्या तरुण मुलं गेलेले आहेत. कोणाचे तारुण्यातलं एका स्त्रीचा पतीला गमवून बसलेले आहेत. आणि लहान लहान मुलं, हजारो नाही लाखो मुलांना अनाथ बनवलेला आहेस तो. का? तुझ्या महत्वाकांक्षेपायी किती लाख माणसं मारले गेले. काय त्यांनी पाप केलेली होती. मोठमोठे राजा महाराजांचे मान सन्मानापायी झाले, संपत्तीपायी. कशासाठी? राज्याच्या विस्तार करण्या, सीमा विस्तारासाठी, अधिक धन कमवण्याच्या हव्यासापायी. आणि मोठे म्हणावं आपल्याला या कीर्तीपायी जे काय लूटमारी केलायस तू, कत्तल केलायस तू, कोणाला समोरून लढाई लढून मारलायस, कोणाला फसवून मारलाय, सगळे तुझी जीवनचरित्र मला माहिती आहे. आणि अशा पद्धतीने आणलेल्यातनंच मला देणार तू. आणि तुझं रक्त सिक्त संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करणार तू. अरे, वर्णन लिहिलेलं आहे त्या कवीने, ह्यांच्या चरित्र लिहिणारा अलेक्झांडरचा, जे गुरु होते त्यांच्यासमोर अलेक्झांडर जो उभा होता, सिंहासमोर बकरी उभा राहिल्यासारखा राहिला होता. जगज्जेता एका तत्वज्ञानासमोर, एक सामान्य सिंहासारखे असणारा तत्वज्ञानासमोर एक लहान बकरीसारखे उभा होता. आणि ते त्याला छेडत होते, झाडत होते. काय जीवन जगलास? कोणाच्या जीवनात आनंदाची दिवा पेटवलायस? कोणाला कधी ज्ञानाचा एक कण दिलायस? कोणाच्या जीवनात काय परोपकार केलायस? कोणासाठी काय सेवा केलायस? कोणासाठी 2 घास अन्न दिलायस? कोणाच्या अंगावर वस्त्र नाही म्हणून ते झाकण्यासाठी 2 मीटर वस्त्र दिलाय? नाही. जे केलायस ते सर्वही लुटण्याचं काम केलंय. आणि मला म्हणतोयस काय अर्पण करू? का मला भागीदारी बनवायला बघतोयस? त्या क्षणाला अलेक्झांडरला असं वाटलं, म्हणे, जर मी राजा बनण्यापूर्वी मला हे भेटले असते, मी सुद्धा गुरु डायोजिनच बनलो असतो. अलेक्झांडर बनलो नसतो. मी गुरु डायोजिन बनलो असतो. अलेक्झांडरच उद्गार काढतो, माझ्या तारुण्यात आक्रमणकारी बनण्यापूर्वी मला जर हे भेटले असते तर मी डायोजिन बनलो असतो, अलेक्झांडर बनलो नसतो म्हणाला. का? मला आत्ता कळलं, डायोजिनच शाश्वत राहणार, अलेक्झांडर मातीत जाणार. असे अनेक अलेक्झांडर या देशात आले गेले. त्यांचा हिंस्र इतिहास लिहिला गेला. पराक्रमाच्या पाठीमागे हिंसा हे लिहिलं गेलेलं आहे. कोणालाही हिंसित न करता, कोणालाही पीडित न करता जगाला आनंद देऊन गेलेल्यांची चरित्र पाहिलं तर आम्ही डोंगरासमोर छोटासा एक दगड वाटतो आपण, म्हणाला तो स्वतःला. म्हणाला वास्तव आहे, वास्तव. नाव आपण ऐकलेले आहात, गोपालकृष्ण गोखलेजी. मी वेगवेगळ्या माणसांची एवढ्यासाठी सांगतो की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत. गोपालकृष्ण गोखलेजी परिस्थितीने चांगले होते आणि मोठे राजनीतिज्ञ होते, राजकारणी होते. आणि आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधीजींचे ते गुरु होते. एवढा सामर्थ्य असणारा,
मोहनदास करमचंद गांधीजींना मार्गदर्शन करण्या इतकं सामर्थ्य गांधीजी जर घडले असतील राजनीतीमध्ये तर ते गोखलेंची योगदान फार मोठं आहे. गोखलेजींना त्यांचा एक मित्र एके दिवशी विचारला, अरे गोपाळ, एवढा मोठा राजनीतिज्ञ आहेस तू, राजकारणी आहेस, आणि असा का भिकाऱ्यासारखा राहतोयस, दरिद्रासारखा राहतोयस असं म्हणाला. अत्यंत साधा जीवन, उच्च विचार होते पण जीवन अत्यंत साधा होता. आणि एवढा मोठा माणूस तू असा का तू दरिद्रासारखा राहतोयस. आणि तीच परिणाम गांधीजींवर झालेली होती. गोपालकृष्ण गोखले म्हणाले, हो तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण मला असं वाटते मी माझ्या उपजीविकेसाठी जेवढं लागते ना तेवढा मला कुठेही कमी नाही आहे. मला झोपायला खोली व्यवस्थित आहे, माझी चटई व्यवस्थित आहे, पिण्याकरता माझी पाण्याची भांडी ठीक आहे, आणि 2 वेळ जेवण माझं व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल मी खूप ऐश आरामी जीवन जगायला पाहिजे, अरे त्यासाठी मी नाही आलो जगायला, त्याच्याकरता संपत्ती गोळा करायला मी नाही आलो इथे. मी माझ्या जीवनातला बहुभाग मी उपजीविकेसाठी आलेला माणूस नाहीये, उपकारी जीवन जगण्यासाठी आलेला माणूस आहे. आणि मी माझ्या आयुष्यातलं बहुभाग 1.5 दमडी गोळा करण्यात खर्ची घालावं आणि त्याला एवढं किंमत द्यावं, या मताचा मी नाही म्हणाले, या मताचा मी नाही आहे. का? एवढ्यासाठी जीवन सगळी खर्ची घालावं, 2 दमडीसाठी आयुष्य सगळे त्याच्यासाठी खर्ची घालावं असं मला तरी योग्य, त्यातच की त्यालाच खूप मोठी किंमत आहे असं वाटणारा मी नाही आहे म्हणाले. म्हणाले, बघ आमच्या देशाचा इतिहास, बघ छत्रपती शिवाजी नावा, राणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, हकीकतराय, काय महान 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 माणसं आपल्या देशात होऊन गेले. हे पैशाने मोठे म्हणून घेतले नाही, हे सगळी कर्तृत्वाने मोठे झालेली माणसं आहेत. माणसाला मोठेपणा त्यांच्या गुण आणि कर्तृत्वाने प्राप्त होते. या 2 गोष्टी आपल्या जीवनातनं जर काढून टाकलं तर आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. कोणीही व्यक्ती मोठी म्हणून घ्यायचं असेल, त्यांना मोठं व्हायचं असेल तर कोणत्या गुणांनी मोठे झाले. सूरदासजी मोठे झाले. सूरदासजींना डोळे सुद्धा नव्हते, पण आजही आपण प्रत्येक जण नाव घेतो. का? त्यांचा त्याग, त्यांची विद्या, त्यांची नियत. अनेको कर्तबगार लोकांना या देशात आपण पाहतो. कोणीही सुंदर दिसण्याने, अपाट ऐश्वर्याने नाही मोठे झाले. जे मोठे झालेली माणसं आपण पाहतो ते सर्वही गुणांनी. कोणाकडे कोणता गुण होता, कोणाकडे कोणता गुण होता. गुण एवढ्या किमतीची होती त्यांची. बघा ना, आम्ही वयाने केवढी लहान होते. ज्ञानेश्वर महाराज वयाने केवढी लहान होते. मुक्ताई केवढी लहान होती. चांगदेव महाराज ऐश्वर्यवान होते, वयस्कर होते, ज्ञानी होते, बरीच काय काय होते. यंत्र मंत्र चंत्र चमत्कार सगळे येत होते त्यांना.
पण नतमस्तक झाले. कशातनं आली मोठेपणा? गुणामुळे. तुकाराम महाराजांच्या घरात काय ऐश्वर्य होता, आणि दिलेले ऐश्वर्याला सुद्धा आमच्यासाठी आमचा भगवंताचा नामच सोनं चांदी आहे. जड जवायरे आमची काय असेल तर आमचं अध्यात्म, आमची नीतिमत्ता, आमची गुण. म्हणून पूजतो आपण प्रत्येक घरात. आणि कोणाला पूजलेले आहोत का आपण? बघा, ज्यांच्या आपण मगाशी नाव घेत होतो त्या क्षेत्रातल्या कोणाला पूजा करतो का? बघा, नाही. पूजित कोण झाले? हीच माणसं पूजनीय बनले. नामदेव महाराज आमचे पूज्य बनले. काय श्रीमंत घरात जन्माला आले होते? नाहीये. ज्यांच्याकडे केवळ लंगुटीच होती आणि वर एकच वस्त्र होता, ते रामदास स्वामीजी कोणत्या ऐश्वर्याने श्रीमंत होते? याच पद्धतीने जीवन जगणारे आपण बरीच मंडळी जे पाहतो, आपण बरीच मंडळींना आपण पाहतो आहोत. आपण तर पाहिल्यानंतर असं वाटतं की जिथे गेल्याने नतमस्तक व्हावं असं वाटते ना. ज्यांना पाहिल्याने नतमस्तक व्हावं असं वाटते, त्यांच्याकडचे ऐश्वर्य पाहून नव्हे, त्यांची रूप पाहून नव्हे, त्यांच्या अन्य कोण उपद्रव मूल्य पाहून नव्हे, त्यांचे उपकार पाहून नव्हे, काही नाही आहे. त्या आनंद आणि आनंद जीवनात अनुभवणारे महान पुरुषांना पाहिल्यानंतर जिथे नतमस्तक व्हावं असं वाटते, हे श्रीमंत आहेत, हे मोठे आहेत जगात. मोठे कोणाला होते? असं काय श्रीमंत किंवा मोठे होण्याकरता काय सर्वसंग परित्याग करून जावं असं काय का? नाही आहे. आपण आहोत त्या परिस्थितीत सचोटीने कसे जीवन जगता येईल, कुठल्याही उत्पीडन न करता, कुणाचाही उत्पीडन न करता, कुणाचाही हिंसा न करता. ना माझ्या जेवणासाठी कुठली हिंसा झाली पाहिजे, न माझ्या अर्थार्जनासाठी हिंसा नाही झाली पाहिजे, न माझ्या उपजीविकेमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा नाही झाली पाहिजे. पण समजूतदारपणाने, मला बऱ्याच लोकांना असं वाटते आम्ही नुसतं समजूतदारपणाने वागून काय उपयोग, आमच्या शेजाऱ्याने, आमच्या बरोबरच्याने तसं वागायला नको का? जरूर वागतील. वलय तयार होईल. जो माणूस सात्विक असतो, सात्विक माणसांच्या जवळ एक वलय तयार होईल. वेळ लागेल थोडा, पण पराभव करण्याची गरज नाही, पराभव स्वीकारण्याची आवश्यकता नाही. आपण संयम सोडून चालत नाही. यासाठी गुण आणि कर्म यांना जीवनात मौल्य आहे. तीच माणसं मोठे होतात. म्हणून आपण आपलं शुद्धबुद्ध मनाला घेऊन संपादन काय करायचं असेल या विषयात्मक जगामध्ये, इथे पावलोपावली प्रलोभने पडलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध अनेको प्रलोभने पडलेले आहेत. काय काय एक पाऊल टाकला तर एक प्रलोभन आमच्या समोर पडलेले. आपल्यासारखे जोडा, मी माझ्यासारख्यांचा सांगत असतो कधी कधी. मी मागे एकदा आपल्याला बोललो असेल की आमच्यासारखा संन्याशी सर्वसंग परित्याग करून आलेला जात होता. 100 रुपये नोट पडलेली. 100 रुपयाची नोट दिसल्याबरोबर मनात विचार आला, घे नाहीतर वाऱ्याने जाईल. वाकला. वाकल्याबरोबर त्याचा सद्विवेक म्हणते, कोणाचे पैसे आणि कोणी टाकले आणि तू कशाला वागतोय? ज्यांचा असेल तो घेईल. उठला परत. आणि पुन्हा दुसरं मन म्हणते, अरे कुठेतरी पाण्यात जाऊन पडलं तर, कुठेतरी खड्ड्यात जाऊन पडलं तर फुकट जाईल ना, त्यापेक्षा घे. आणि दुसरं मन म्हणते, तू घ्यायला गेलास पण कोणतरी मुद्दामच हे साधू कसं आहे म्हणून टेस्ट करायला टाकले असतील तर
होय, आपला अब्रू जाईल. उठला वर. उठल्यानंतर म्हणाला, "त्या कोणाचं देण्याकरता घेतलं म्हणून म्हणाला. देण्याकरता देणार होतो." वाह! अरे, तू कशाला द्यायला ठेवलं त्याचं येईल. पडले तर शोधत येईल. म्हणाला काय? आणि उठल्यानंतर दुसरं मन म्हणते, "उठतोय. कोणाला तर बघ, हे पैसे. कोणाला तर दान धर्म, त्याच्या मदत कर. भाकऱ्या घ्यायला." आणि विवेक म्हणाला, दान द्यायला पैसे कशाला लागतात? तुझी हिंमत असेल तर नीट चालेल की म्हणाला. आणि पुन्हा उठला. असा वाकला, उठला, वाटला, उठला. तेवढ्यात शेजारचा शेतकरी हे सर्व पाहत होता. आणि ह्याने त्याला पाहिलं. "दादा इकडे या" म्हणाल. "हे 100 रुपयाची नोट घे" म्हणाल. तो एका धनक्यात म्हणाला, "महाराज नकोच मला ते नोट." "का रे बाबा, दिवसभर कष्ट केले तर 10 रुपये मिळत नाही, ही 100 रुपयाची नोट अनायास मिळते, घे ना" म्हणाल. "महाराज तुमच्यासारख्या साधूला 10 वेळ वाकवले त्याने, मी बघितलं. आणि आमच्यासारख्यांचा काय करणार नाही आहे, मला नकोच" म्हणाला ते. मी एवढ्यासाठीच म्हणत होतो की प्रत्येकांच्या वाटेवर इतकी प्रलोभने पडलेले आहेत. ही उदाहरणं सांगितलं. शब्द स्पर्श रूप रस गंध रूपी प्रलोभने पडलेले आहेत. या प्रलोभनांना बळी न पडता माझं नेक इच्छा, नेक कर्म, माझा परिश्रम यांना मी संपादित करून आनंदी राहीन. आम्हाला किती लागते आहे त्या मिळेल, त्याच्यामध्ये अब्जाधीशांपेक्षाही अधिक आनंद मिळवता येतं तेवढ्यावरच. शेवटी सर्वही मिळवतात आनंदासाठीच, बरीच मिळवतात दाखवण्यासाठी. दाखवण्यासाठी काय करायचं आहे इथे? आनंदासाठी. अन्यथा माणसांची मन कधी तृप्त झालेले आहे का? 100, 200, 1000 किती कोटी होऊन कधी तृप्त होतो का? नाही आहे. उत्तम कर्म मिळू नये असं नाही, करोडोने मिळवावं, पण आनंद देईल अशी अवस्था ठेवावी. आणि अशा आनंदमय संपत्तीची धनी बनण्याकरता लागणारे सर्व गुण आणि कर्म सद्गुरू आणि भगवंत आम्हा सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः.